नमस्कार. लोकसभेमध्ये महामहिम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला मोदीजी उत्तर द्यायला उभे राहिले. काँग्रेसच्या बाकांवरून मणिपूर 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 असा घोषणा द्यायला सुरुवात झाली आणि मोदींना भाषण करण्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना मणिपूरवरच चर्चा हवी होती. दुसऱ्या दिवशी राज्यसभेमध्ये याच धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पुन्हा मोदी उभे राहिले. आदल्या दिवशी लोकसभा, दुसऱ्या दिवशी राज्यसभा. त्यांनी जेव्हा त्या राज्यसभेतल्या भाषणामध्ये उत्तर देताना मणिपूरचा विषय काढला तेव्हा मात्र काँग्रेसचे सभासद सभात्याग करून निघून गेले. मग आदल्या दिवशी चर्चेच्या घोषणा का, आणि मग जेव्हा भाषणामध्ये मणिपूरचा विषय काढला तर मग निघून का गेले सभात्याग करून? याचा अर्थ असा समजायचा का की यांना चर्चा वगैरे नकोच होती? कारण खरंच चर्चा झाली आणि मोदींनी जर यांचा पाढा वाचायला सुरुवात केली तर हे अडचणीत येतील, म्हणून मग ते सभात्याग केला का? का नुसताच मणिपूरवर गोंधळ घालायचा आणि चर्चा मात्र होऊन द्यायची नाही, नुसताच गोंधळ घालायचा असं त्यांच्या मनात होतं? कळायला मार्ग नाही. त्यानंतर राहुल गांधी मणिपूरला जाऊन आले. आता ते विरोधी पक्ष नेते आहेत, देशामध्ये कुठेही जाऊन लोकांशी भेटणं बोलणं याचा त्यांना पूर्ण अधिकार आहेच. पण आता नेमकं काय प्रयोजन होतं? मणिपूर मागच्या जुलै नंतर गेले वर्षभर शांत आहे. एखाद दुसरी तुरळक घटना सोडली तर काही तसं विशेष झालेलं नाहीये. पण ते गेले, तिथे जाऊन लोकांना भेटले. भेटून त्यांनी काय सांगितलं माहिती नाही, पण त्यांनी पत्रकार परिषद बोलावली. पत्रकार परिषदेमध्ये येऊन तिथे त्यांनी एक वक्तव्य दिलं आणि पत्रकार परिषद संपल्याची घोषणा केली आणि निघून जायला लागले. मग पत्रकारांनी प्रश्न विचारायचे तसं म्हणलं तर म्हणाले मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. मग पत्रकार परिषद बोलावली कशाला? वक्तव्य द्यायचं होतं तर एक छापील वक्तव्य हे मीडियामध्ये सगळ्यांना देता आलं असतं, पण ते न करता पत्रकार परिषद बोलावली. आणि पत्रकार परिषद जर का बोलावली तर मग पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचं का नाकारलं? त्यांना असं वाटलं का की सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न येईल आणि मग जी माहिती आपण घेतलेली नाही त्याच्यावर आपल्याला उत्तर देता येणार नाही आणि आपलं सगळं पितळ उघडं पडेल असं त्यांना वाटलं का? पण मग जर तुम्ही देशाचे विरोधी पक्ष नेते आहात, देशामध्ये एक इश्यू, एक मुद्दा जर तुम्ही लावून धरतात तर त्या मुद्द्याला आलेले सगळे प्रश्न यांना तुम्ही योग्य ते उत्तर देणं हे तुमचं कर्तव्य होतं. नुसताच गदारोळ घालायचा, तिकडे प्रेस कॉन्फरन्स घेऊन मोदींना तुम्ही एकदा मणिपूरला येऊन जा असं म्हणायचं, याला काही अर्थ नाही. पण त्यांनी ते केलं. पण मग आता विषय निघालाच आहे तर मग या विषयावर आपण चर्चा करू, या विषयाची आपण माहिती घेऊ. मणिपूरची भौगोलिक परिस्थिती, आपल्या देशाच्या पूर्व सीमेला लागून असलेले अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम अशी 4 राज्य. ह्या 4ही राज्यांच्या सीमा म्यानमारच्या सीमेला लागलेल्या आहेत. सीमेवर घनदाट जंगल आहे, अरण्य आहे. ह्या अरण्यामध्ये भारताची सीमा कुठे संपते आणि म्यानमारची सीमा कुठे सुरू होते हे देखील कळणं मुश्किल जातं. तिथे सीमा दर्शवणारे काही खांब उभे केलेले आहेत, त्या खांबावरनं ती सीमा समजते, पण नाहीतर ती सीमा समजत नाही, कारण ती नैसर्गिक सीमा नाहीच आहे. सलग असं घनदाट जंगल आहे ते. याच्यामध्ये मणिपूर आहे. या मणिपूरचं सुद्धा भौगोलिक दृष्ट्या 2 भाग हे करता येतात. एक मणिपूरच्या मध्यभागी असलेली मणिपूरची राजधानी इम्फाळ आणि इम्फाळला लागून असलेला सपाटीचा प्रदेश म्हणजे इम्फाळ व्हॅली, आणि 4ही बाजूनी पहाडी भाग, असं भौगोलिक दृष्ट्या 2 भाग हे स्पष्टपणे करता येतात.
इम्फाल व्हॅली जी आहे, मैदानी प्रदेश जो आहे, सपाटीचा जो प्रदेश आहे, तिथे मुख्यतः मैतेई जनजातीचे लोक राहतात. त्यांची संख्या 53% आहे. आणि पहाडांमध्ये नागा, कुकी आणि अन्य छोट्या मोठ्या जनजातींचे समाज राहतात. त्यातले नागा आणि कुकी हे मुख्य समाज आहेत, बाकीचे छोटे छोटे आहेत. मणिपूरचा अति प्राचीन काळापासून हिंदू संस्कृतीशी संबंध राहिलेला आहे. ते हिंदू संस्कृतीचा भाग आहे. महाभारताच्या काळामध्ये अर्जुनाचा विवाह मणिपूरची राजकन्या चित्रांगदा हिच्याशी झालेला आहे. त्या दोघांना बब्रुवाहन नावाचा एक पुत्र देखील जन्माला आलेला आहे. मणिपुरी नृत्य हे भारतीय क्लासिकल नृत्यांपैकी एक आहे. जसं कथकली आहे, कुचिपुडी आहे, भरतनाट्यम आहे, ओडिसी आहे, तसंच मणिपुरी नृत्य आहे. आणि ही सगळी नृत्य ही कृष्णलीला, कृष्णाची रासलीला याच्यावर आधारित आहेत. म्हणजे हे सुद्धा हिंदू संस्कृतीशी जोडलेलं प्रकरण आहे सगळं. असं हे मणिपूर राज्य. इंग्रजांच्या काळात ते संस्थान होतं, त्याचा स्वतंत्र राजा होता. आणि मग स्वातंत्र्यानंतर जी सगळी संस्थानं विलीन झाली त्याच्यामध्ये मणिपूर देखील विलीन झालं. 21 ऑक्टोबर 1949 या ठिकाणी मणिपूर हे विलीन झालं. त्यानंतर तिथे शांतता होती. पण मग काही विदेशी शक्तींना ही शांतता बघवली नाही. त्यांना भारतामध्ये फुटीरवाद जोपासायचाच होता. आणि म्हणून त्यांनी हळूहळू तिथे फुटीरवादाची बीजं रोवायला सुरुवात केली. आणि मग 1964 साली युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट ही संस्था स्थापन झाली. ह्या संस्थेची मागणी अशी होती की आम्ही भारताचा भाग कधीच नव्हतो. मणिपूर हे स्वतंत्र राज्य होतं, आमचा स्वतंत्र राजा होता. त्यामुळे आम्हाला भारतापासून वेगळं व्हायचं आहे, भारतापासून स्वातंत्र्य पाहिजे अशी त्यांची मागणी होती. हे फुटीरवादाची बीज तिथे पहिल्यांदा पडली. त्यानंतर 1977 ते 1980 अशा आणखीन 3 मोठ्या महत्त्वाच्या संघटना या तिथे त्या काळामध्ये स्थापन झाल्या. त्यातली पहिली संघटना युनायटेड लिबरेशन आर्मी ऑफ मणिपूर, दुसरी संघटना पीपल्स रेव्होल्युशनरी पार्टी ऑफ कंगलाई पाक. मणिपूरचं प्राचीन नाव कंगलाई पाक असं आहे. 18व्या शतकामध्ये तिकडचा राजा वैष्णव झाला आणि त्यानंतर आणि आपल्या राज्याचं नाव हे मणिपूर ठेवलं. तेव्हापासून ते मणिपूर म्हणून ओळखलं जातं. त्या मणिपूरची एक प्राचीन लिपी आहे. मधल्या काळात ती लिपी ही लुप्त झाली होती. मिशनऱ्यांनी हळूच तिथे रोमन लिपी घुसवली. पण आता त्या प्राचीन लिपीचं पुनर्जागरण हे केलं गेलं आहे. प्राचीन लिपी आता पुन्हा ती वापरली जायला लागलेली आहे. तिसरी संघटना जी उभी राहिली ती कांगलाई पाक कम्युनिस्ट पार्टी. अशा या 3 मोठ्या संघटना 77 ते 80 या काळात जन्माला आल्या. आणि 80च्या नंतरच्या काळामध्ये मणिपूरमध्ये हळूहळू दहशतवाद पसरायला लागला. युवकांनी बंदुका उचलल्या, बाहेरनं त्यांना मदत मिळायला लागली. त्याच्यामध्ये काही चीनचा भाग, पण मुख्यतः मिशनऱ्यांचा भाग होता. या मधल्या काळात आणखीन एक घटना घडलेली आहे. विलिनीकरण झाल्यानंतर 56 साली केंद्रशासित प्रदेश म्हणून मणिपूर घोषित केलं गेलं. मणिपूरच्या लोकांची ही मागणी होती की आम्हाला पूर्ण राज्याचा दर्जा द्या. म्हणजे एक गट असा होता की जो फुटीरतावादी होता, त्यांना मणिपूर भारतापासून वेगळं काढायचं होतं. दुसरा गट असा होता की ज्यांना भारतातच पूर्ण राज्याचा दर्जा हवा होता. आणि हे पूर्ण राज्याच्या दर्जाची मागणी या मंडळींनी लावून धरली होती. पण केंद्र सरकार यांना पूर्ण राज्याचा दर्जा देत नव्हती. 1969 साली इंदिरा गांधी जेव्हा मणिपूरला गेल्या, त्या पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांच्यावर दगडफेक केली गेली. आणि त्यानंतर 1972 साली मणिपूरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला गेला.
त्यानंतरच्या काळामध्ये 1988 साली कुकी नॅशनल फ्रंट या नावाची संस्था सुरू झाली. ही शांततेच्या मार्गाने मागणी करणारी संस्था आहे. आणि त्याच्यानंतरच्याच वर्षी 1988 साली कुकी नॅशनल आर्मीची स्थापना झाली. ही कुकी नॅशनल आर्मी ही दहशतवादी संघटना आहे. नागालँडमधली NSCN, मणिपूरमध्ये देखील काही नागा वस्त्या आहेत, मोठ्या प्रमाणावर आहेत. NSCNचं काम, नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड, ह्या दहशतवादी संघटनेच्या कारवाया मणिपूरमध्ये देखील चालतात. असं कुकी, नागा आणि मैतेई यांच्या मिळून छोट्या मोठ्या 34 दहशतवादी संघटना तिथे अस्तित्वात आहेत. ह्या आपापल्या परीने तिथे दहशतवाद जोपासत असतात. त्याचे आणखीन काही पैलू आहेत, ते आपण पुढे त्या मुद्द्याशी येऊ. यातला हा मैतेई समाज जो आहे, हा मैतेई समाजाची लोकसंख्या ही 53% आहे. आणि हे सगळे मणिपूर व्हॅलीमध्ये राहतात. हे मुख्यतः वैष्णव आहेत. पूर्वी त्यांची उपासना वेगळी होती, पण 15व्या शतकामध्ये बंगालमध्ये झालेले चैतन्य महाप्रभू हे वैष्णव संत, मणिपूरच्या राजानं चैतन्य महाप्रभूंची दीक्षा घेतली आणि ते वैष्णव झाले. नंतर हळूहळू मैतेई समाजाने देखील वैष्णव पंथ स्वीकारला. भगवान विष्णूची मंदिरं बांधली. मणिपूरमध्ये एक गोविंदजी मंदिर आहे, त्याच्यामध्ये भगवान विष्णूंची प्रतिमा आहे. आणि पुरीला जशी कृष्ण, बलराम आणि सुभद्रेची मूर्ती आहे, तशा त्या गोविंदजी मंदिरामध्ये देखील आहेत. नंतरच्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये तिकडचा राजा पामिवा राजा आणि भाग्यचंद्र सिंग या राजांनी वैष्णव पंथाला राजाश्रय दिला. ऑफिशियल रिलिजन म्हणून वैष्णव पंथाची घोषणा झाली. असा हा तिथे हा वैष्णव समाज आहे. भक्तिभावानं विष्णूची भक्ती करत असतो. वैष्णव गावांमध्ये, मैतेई गावांमध्ये विष्णूची मंदिरं आहेत. तसा दुसरा कुकी समाज, आत्ताचा जो संघर्ष आहे हा कुकी विरुद्ध मैतेई असा 2 जातींमध्ये लावला गेलेला संघर्ष आहे. हा खरं म्हणजे 2 जातींमध्ये नाही, तर हा चर्चचा उपद्रव आहे. मैतेईंपासून कुकीना वेगळं काढून मैतेई विरुद्ध कुकी असा संघर्ष असल्याचं हे दाखवत आहे. खरं तो ख्रिश्चन मिशनऱ्यांनी यांना फूस लावलेली आहे आणि त्यामुळे हा सगळा संघर्ष पेटलेला आहे. आत्ताच्या संघर्षाची आणखीनही कारणं आहेत, त्याविषयी आपण येणार आहोत पुढे. पण हा कुकी समाज आणि नागा समाज हे संपूर्ण जे घनदाट जंगल आहे, असं मी मगाशी म्हटलं, हे सीमेच्या दोन्ही बाजूला शेकडो वर्ष त्यांच्या वस्त्या आहेत. आज कुकी समाज तिकडनं आलेला नाही. हा शेकडो वर्ष मणिपूरमध्येही राहतो आणि म्यानमारमध्येही राहतो. नागा देखील भारतातही आहेत, सीमेच्या पलीकडे म्यानमारमध्ये देखील आहेत. असे दोन्हीकडे हे दोन्ही समाज राहतात आणि शेकडो वर्षापासून त्यांचं तिथे अस्तित्व आहे. आणि ये जा करतात एकमेकांच्या गावांमध्ये सीमा पार करून. ही सीमा तर 47 सालीच आखणी गेली, किंवा म्यानमार हे ब्रह्मदेश म्हणून जेव्हा वेगळं झालं तेव्हा ही आखली गेली. पण त्याच्या आधी या सीमा नव्हत्या. आणि नागा आणि कुकी समाज हे त्या संपूर्ण जंगलामध्ये हे विचरण करत असत. सीमेच्या दोन्ही बाजूला त्यांचं अस्तित्व आहे. हा कुकी समाज तसा देशभक्त. इंग्रजांनी कुकी समाजाच्या तरुणांना पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये इंग्रज सैन्यामध्ये भरती व्हायला जबरदस्ती करायला सुरुवात केली. कुकी समाजाने त्याचा विरोध केला, ते गेले नाहीत. आणि त्यातून मग अँग्लो कुकी युद्ध झालं, अँग्लो कुकी वॉर. 1917 ते 1919 असं हे अँग्लो कुकी वॉर झालेलं आहे. पण कुकींकडे त्यांची पारंपरिक शस्त्र होती, धनुष्यबाण वगैरे होते. इंग्रजांकडे प्रगत शस्त्र होती. आणि मग याच्यामध्ये कुकी हारले. पण मग इंग्रजांनी एक धडा घेतला
की आता यांना कुकी परंपरांपासून वेगळं केलं पाहिजे. तसं त्यांनी पूर्वांचलामध्ये सगळ्याच जनजातीय समाजामध्ये तो प्रयत्न केलेला आहे. नागा समाजाचं त्यांनी धर्मांतरण केलं, मेघालयामधल्या खासिया समाज, गारो समाज तिथे त्यांनी धर्मांतरण केलं, राभा समाजाचं धर्मांतरण केलं, अरुणाचल प्रदेशात धर्मांतरणाचे त्यांनी प्रयत्न केले. याचं कारण असं होतं की त्यांना जर ह्या सगळ्या जनजातीय समाजांना आपल्या हाताखाली, वर्चस्वाखाली आणायचं असेल तर त्यांच्या परंपरांपासून त्यांना तोडलं पाहिजे. आणि म्हणून ख्रिश्चन मिशनऱ्यांना आश्रय देऊन इंग्रजांनी तिथे धर्मांतरण करवून घेतलेलं आहे. कुकींचं धर्मांतरण हे 1919 नंतर अँग्लो कुकी युद्धाच्या नंतर मोठ्या प्रमाणावर कुकी मंडळींचं तिथे धर्मांतरण गेलं आणि तिथे कुकी चर्च देखील आहे. हे असं सगळं तिकडचं वातावरण जरी छोट्या मोठ्या दहशतवादी घटना घडत असल्या तरी सामान्यतः 1990, 1992, 93 पर्यंत एक सामान्यपणे मणिपूर वगैरे भागामध्ये शांतता होती. आसाममध्ये देखील 1988, 89 पर्यंत दहशतवाद नव्हता. पूर्वांचलातला हा सगळा दहशतवाद NSCN सोडता मणिपूर, आसाममध्ये वगैरे हा 90च्या दशकामध्ये, आसाममध्ये 80च्या दशकाच्या अखेरीला आणि मणिपूरमध्ये 90च्या दशकाच्या सुरुवातीला 92-93 पासून तिथे दहशतवाद सुरू झाला. हा दहशतवाद सलग 1993 पासून काही ना काही प्रत्येक वर्षी उपद्रव, प्रत्येक वर्षी तिथे काही ना काहीतरी घटना, हे सामान्यतः 1914 पर्यंत, 1910-12-14 पर्यंत. 1914 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर मणिपूर बऱ्यापैकी 10 वर्ष शांत राहिलं. बिरेन सिंग हे 2016 साली मुख्यमंत्री झाले. त्यांची देखील आतापर्यंत 7 वर्षाची कारकीर्द झालेली आहे. मागच्या वर्षीच्या उद्रेकापर्यंत ही कारकीर्द देखील शांततेने पार पडलेली आहे. आणि मग मागच्या वर्षी 3 मे 2023 या ठिकाणी त्याचे उद्रेक झाला. आज आपण एवढी माहिती घेऊ, ह्या उद्रेकामागची सगळी काही पार्श्वभूमी आणि इतिहास आज हा आपण समजावून घेतलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आत्ता जे तिथे घडताय, उद्रेक का झाला, का घडवला गेला आणि त्याच्या आधी काय काय झालं आणि नंतर काय काय उपाय केले याविषयीची माहिती आपण घेऊ. तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे लोकांना पाहायला मिळेल. उद्याची माहिती घेत असताना आज सांगितलेली पार्श्वभूमी देखील त्यांना माहिती असेल आणि उद्याचा व्हिडिओ देखील ते ऐकतील. तोपर्यंत आपली रजा घेतो. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.